जे भारतचे संविधान भुसावळ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कठोरा खुर्द येथील आरोग्य सेविका सुजाता बागुल यांना नॅशनल फ्लोरन्स नायटिंगल अवॉर्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. 2025 या अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि अतिशय भारदस्त पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. ताई आपलं टीव्ही 24 नॅशनल न्यूज मध्ये आपलं हार्दिक अभिनंदन. अ, ताई आपलं नमस्कार. बरं ताई आपल्याला एक भारदस्त पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या पुरस्काराच्या आधी आपल्याला कोणकोणते पुरस्कार प्रदान करण्यात आलेले मिळालेले आहेत काय सांगाल? नमस्कार. मी सुजाता अशोक बागुल, प्राथमिक आरोग्य केंद्र कठोरा, तालुका भुसावळ येथे आरोग्य सेविका या पदावर कार्यरत असून मला भारताचे राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगल अवॉर्ड 2025 30 मे रोजी प्रदान करण्यात आला आहे. याआधी आपल्याला कोणकोणते पुरस्कार मिळालेले आहेत काय सांगाल? याआधी मला 2017 मध्ये स्वर्गीय कमलाबाई चौगुले पुरस्कार या पत्रकारितेचा अभ्यास करताना प्राप्त झाला. त्यानंतर 2020-21 मध्ये कोरोना काळामध्ये मला जिल्हास्तरीय फॉरेस्ट नायटिंगल पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे आणि त्यानंतर आता हा 30 मेला आपला हा नॅशनल पुरस्कार मला बहाल करण्यात आला. ताई हा एक आपल्याला यशाचा गौरीशंकर गाठून आपण एक चांगल्या इथपर्यंत या नॅशनल अवॉर्ड पर्यंत मजल मारलेली आहे. भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आपल्याला पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर या पुरस्काराच्या निवडीच्या संदर्भात आपण काय सांगाल थोडक्यात? हां, जरूर. तर जे काही आरोग्य सेविका उत्कृष्ट कार्य करतात, महाराष्ट्रामध्ये जिल्हास्तरीयवर जे काही उत्कृष्ट कार्य करतात, तर त्यांचा जो प्रस्ताव आहे, तो प्राथमिक आरोग्य केंद्रातील मेडिकल ऑफिसर थ्रू ते जिल्हा लेव्हलवर प्राप्त केला जातो. त्यानंतर तिथे जिल्हा आरोग्य अधिकारी यांची निवड समिती असते. जिल्ह्यातील जे प्राप्त पुरस्कार आहे, त्यांची त्यांनी निवड करून मग ते मुंबईला पाठवले जातात महाराष्ट्र शासनाकडे. महाराष्ट्र शासन ते तिथे निवड समिती असते. तिथून ते निवडून ते वरिष्ठ स्तरावर दिल्लीला पाठवण्यात येतो आणि त्या दिल्लीवरनं नाव आपलं हे घोषित करण्यात येतं. म्हणजे आपण यशाचं गौरीशंकर गाठून आपण चांगल्या म्हणजे आपले कार्य जे आहेत, त्या कार्याची चाचपणी करून आपली निवड झाली असावी, असं या ठिकाणी मी प्रकर्षाने नमूद करतो. बरं ताई आपल्या या पुरस्काराचा एक हा भारदस्त जो पुरस्कार मिळालेला आहे, या पुरस्काराचं वितरण आणि स्वरूप काय होतं? काय सांगाल? हा जो पुरस्कार हा मला माननीय राष्ट्रपती महोदया यांनी राष्ट्रपती भवन दिल्ली येथे मला आमंत्रित करून तो बहाल करण्यात आला आणि या पुरस्काराचं स्वरूप आहे 1,00,000 रुपये रोख रक्कम, 2 सर्टिफिकेट देण्यात आले आणि एक गोल्ड मेडल देण्यात आलं. बरं वितरण कुठे झालेलं आहे? वितरण हे राष्ट्रपती भवन दिल्ली येथे झाले. बरं ताई आपण रुग्णांची सेवा करत आहात आणि एक आपण स्वतःला वाहून घेतलेलं आहे. निस्वार्थी सेवा करत आहात आपण. त्याचं फलित आपल्याला मिळालेलं आहे आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तर या पुरस्काराच्या माध्यमातून आपलं फ्युचरमध्ये म्हणजे भविष्यामध्ये व्हिजन काय राहणार आहे? मानस काय राहणार आहे? काय सांगाल? हां. आजपर्यंत मी जी काही सेवा निष्ठेने केली, जिद्दीने केली, सत्यतेने, प्रामाणिकपणे केली, त्याचं मला हे फलित मिळालेलं आहे. अशीच सेवा मी पुढे निरंतर करत राहणार आहे आणि जनतेची सेवा हीच माझी ईश्वर सेवा आहे मानून मी आजपर्यंत केलेलं आहे आणि जे काही माझे सेवेचं प्रतीक म्हणून त्यांनी मला जे काही फळ दिलेलं आहे, तर तसंच मला फळ भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळावं ही माझी फार इच्छा आहे. ताई पुरस्कार हा जो प्रेरणादायी असतो. आतील उर्मी ला एक प्रोत्साहन आपल्याला एक चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन मिळालेलं आहे. एक आपल्याला प्रेरणा मिळालेली आहे. आपण अजून एक जोमाने काम करणार आहात का आणि आपण सेवेमध्ये कार्यरत राहाल. तर एक महत्त्वाचं की आपण या पुरस्काराच्या माध्यमातून आपण सोसायटीमध्ये म्हणजे समाजामध्ये संदेश काय देऊ इच्छिता? काय सांगाल? मी माझ्या ज्या का परिचारिका आहे, त्यांना मी एकच संदेश देऊ इच्छिते, की जनतेची सेवा हीच आपली ईश्वर सेवा आहे. आपली जी सेवा आहे ती जी निपक्षपाती च्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आपल्याला पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. एक त्याचा एक आम्हाला आत्मिक समाधान आहे, एक गर्व आहे आम्हाला, एक स्वाभिमान चांगल्या प्रकारचा स्वाभिमान आपण मिळवलेला आहे. तर मला एक म्हणायचं आहे की प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्रीचा हात असतो. तसं आपल्या पाठीमागे आपले मिस्टर यांचा सिंहाचा वाटा आहे असं या ठिकाणी मी प्रकर्षाने नमूद करतो. तर आपल्या पतींच्या संदर्भात आपल्याला काय सांगायचं आहे?
हो, जरूर जरूर. माझे पती नितीन रमेश सुरवाडे हे जेव्हा माझं लग्न ठरलं त्यांचा ॲक्सिडेंट झालेला होता. लग्नाला आमचे 8 दिवसच बाकी होते. तसा त्यांचा ॲक्सिडेंट झालेला. पण तरी मी न डगमगता माझ्यावर जे काही संस्कार झालेले होते ते संस्कारांना पुढे ठेवून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 22 प्रतिज्ञा आणि भगवान गौतम बुद्ध यांचे अष्टांग मार्ग हे समोर ठेवून मी लग्नाला नकार दिला नाही आणि लग्न ज्या तारखेला ठरलेलं होतं त्या तारखेलाच केलं आणि नितीन रावसोबत मी माझा जीवन प्रवास हा सुरळीतच चालू आहे. चांगल्या उत्तम तऱ्हेनेच करते. त्याचं फलित म्हणून मला हा पुरस्कार मिळालेला आहे. माझ्या पाठीमागे माझे आई वडील तर आहेच, जन्मदाते तर आहेच. त्यानंतर माझे पती हे माझे फार मोठा भक्कम प्रेरणास्थान आहे आणि माझे जे भावंड आम्ही 4 बहिणी 1 भाऊ आहे. तर माझे भावंडही माझ्या पाठीमागे आहेच. त्यानंतर माझा समाज आणि माझे आरोग्य कर्मचारी आणि माझे नातलग हे माझे सर्व माझ्या पाठीशी असतातच नेहमी. ताई, आपण एक चांगल्या प्रकारचा भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे आणि आपण एक चांगल्या प्रकारची सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. असेच पुरस्कार, प्रेरणादायी पुरस्कार आपल्याला मिळत राहावं. म्हटलं जातं की उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. घरटेचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. अशी उंच भरारी आपण मारलेली आहे. आपण यशाचं गौरी शंकर गाठलेला आहे. भारताच्या महामानव राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आपल्याला पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण एक सविस्तर अशी माहिती दिलेली आहे आणि आपला जो आदर्श आहे तो इतरांनी घ्यावा. सोसायटीमध्ये आपण चांगल्या प्रकारचा संदेश दिलेला आहे. आपल्या खडतर जीवनाचा प्रवास आपण या ठिकाणी प्रकर्षाने नमूद केलेला आहे. खडतर प्रवासामध्ये आपण कोणकोणत्या संकटाला सामोरे गेलेले आहेत याचं सविस्तर असे विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे. आपलं चॅनल आपल्याला सहकार्य करणार आहे. आपल्या TV24 नॅशनल न्यूजतर्फे आपल्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज.